माणूस स्वतः दुःखी नसतो, एवढे लोकांचे टोमणे त्याला दुःखी देतात. काही लोकांनी तर ठेकाच घेतलेला असतो. गावात कार्यक्रम बिर्यक्रम काही असला, या बाबतीत महिला मंडळी एवढी वाईट सवय असते ना. 10-5 वर्ष एखाद्याच्या लग्नाला व्हावीत, लग्न, गावचा सप्ताह, कालीची पंगत, गेल्या का त्या चर्चा करतात, शांताबाई सोनाला काय हाय का नाही. हिला सगळं माहिती असतं बर का. ती म्हणते ठकूबाई 10 वर्ष झाली हो लग्नाला, पण अजून काही देवाने प्रसाद नाही दिला. ती म्हातारी जाता जाता रस्त्याने टेन्शन घेऊनच जाती. सगळं गाव नाव ठेवते, सगळं गाव नाव ठेवते. घरी गेल्याच्या नंतर सुनासोबत भांडती, तिला बरं पाहतच नाही. तिला आतापर्यंत सगळं व्यवस्थित असतं. एक विनंती असेल माझी, फुकटची पेढा कधी घरी घेऊन जात जाऊ नका. माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नसतो, पण लोकांचे टोमणे त्याला जाणीव करून देतात. बाई इतके वर्ष झाले अजून देऊन प्रसन्न नाही झाला, अजून एखादं लेकरू नाही पाळण्यात खेळलं. आत्मदेवाला शेजाऱ्या पाजाऱ्याने गावकऱ्यांनी टोमणे मारावेत. आणि या सगळ्या दुःखाला एक दिवस आत्मदेव कंटाळले आणि आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडतात. मुळात आत्मदेव आत्महत्या करतात हा शब्दच चुकीचा आहे. हत्या होते ती देहाची होते, आत्म्याची कशी काय हत्या होऊ शकते. मरण देहाला आहे ना, आत्म्याला अजिबात नाही. नैनम छिंदन्ते शस्त्राणि नयनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापन शोषयति मारुतः. अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र मारू शकत नाही, असा आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा अमरच आहे. मरतोय हे शरीर मरतोय, तुम्ही आम्ही, आत्मा तोच आहे. पा आपल्या घरात जन्माला आलेले आपले नातू पंतू हे आपलेच आजी पंजे असतात. पुनर्जन्म संकल्पना, आत्मा मरत नाही. जसा माणूस एकच आहे, पण कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो. बोलू शकू तुम्हाला. आता तुम्हाला महिला मंडळ कथ येऊन गेल्यानंतर तुम्हाला शेतात जायचं असेल, उरी सुरी कापूस याचायला, तुम्ही कथेच्या साड्या घालून शेतात जातात का ग? अजिबात नाही. पुरुष मंडळी तुम्हाला उसात बारी धरायचे असले तर तुम्ही मन ठेवून आल्यावर कडक कपडे घालून जातात का? तसेच अजिबात नाही. बरं अतिशय दाऱ्या बाऱ्यातले कपडे चिखलाने भरलेले तेच कपडे घालून तुम्ही सासरवाडीला जातात का? बरं सासरवाडीला जात असताना कपडे कसे असतात? एकदम कडक, बरोबर आहे ना? तांब्यात कोळसे टाकून इस्त्री हानी देत, कडक धडक. बोलू आणखीन. आणि पोराला पोरगी पाहायला जायचं असलं तर, आणि पोरगत जायचं असलं तर मग शर्ट एकाचा, पॅन्ट एकाची, बूट एकाची, गाडी एकाची, पेट्रोल उधारीवर, होंडा आल्यावर देईल. या सगळ्या तडजोडीनिशी माणूस निघतो. मला सांगा, माणूस बदलला का कपडे बदलले? माणूस बदलला, कपडे बदलले, माणूस तोच आहे. जसा कपडे बदलून बदलून आपल्याला माणूस एकच असतो, पण कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो, तसा आत्मा तोच आहे, पण इथे शरीर बदलून बदलून आपल्याला भेटतो. तुम्ही जाणकार लोक आहात. फक्त काही आवडलं तर दणकवून टाळ्या वाजवायच्या. आणि रामदेव बाबा सांगतात, जो व्यक्ती दिवसातून 700 टाळ्या वाजवतो त्याला हार्ट अटॅक कधी येत नाही, त्याची शुगर कधी कमी जास्त होत नाही. किती? रामदेव बाबाचं बी जेवढं पटन रुचन, जेवढं पचल तेवढंच ऐकायचं बरं का, सगळं ऐकत बसायचं नाही. एकदा रामदेव बाबा म्हणे, एक माणूस बसला होता टीव्हीच्या समोर, घ्या श्वास, घेतला श्वास, सोडा श्वास, सोडला श्वास, घ्या श्वास, घेतला श्वास, सोडा श्वास, सोडला श्वास, आणि गेली ना लाईट. लोड शेडिंग होती, अर्धा घंटा लाईटच आली नाही. माणसाचं काय झालं असेल तुम्ही पहा. अर्ध्या घंट्याच्या दारात गर्दी, सुतळी, बांबू, गुलाल, बुक्का. रामदेव बाबाचं बी जेवढं पचत आणि आवडतं तेवढंच ऐकायचं, सगळं ऐकत नाही बसायचं कोणाचं बी. 700 हा, पण टाळ्या वाजव. म्हणजे जेवढे योगा करायला लागलेत ना, टाळ्या म्हणजे तुम्ही देऊ नका. तर मला हे सांगायचं होतं, 700 वेळा टाळी वाजवली की त्याला झटका येत नाही. अनेक लोक रोगमुक्त झालेत योग करू ना. योगा नाही बरं का, योग, योग शब्द आहे, योगा नाहीच आहे, योग शब्द. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, ए राजा हंसा, ए बाळा, जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के, अरे मिलते हैं सभी यहाँ पर कपड़े बदल बदल के, मिलते हैं सभी यहाँ पर कपडे बदल बदल के. आत्मदेव आत्महत्या करण्यासाठी निघाला.
गेल्याच्या नंतर आता नदीत जीव द्यावा उडी मारून, तेवढ्यामध्ये नदीवरती स्नान करण्यासाठी साधू महाराज आल्याच्या नंतर हा काठावरच बसलेला होता, तुंगभद्रा नदीच्या आतमध्ये. याच्याकडे बघितलं, दुःखी होता, कष्टी होता. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. ज्यावेळी जगाला त्रास होतो ना, त्या त्रासाची जाणीव साधू संतांना सुद्धा होती. म्हणून जगाचा त्रास घालवण्यासाठी, जगताचं कल्याण करण्यासाठी तर ते अवतरित होतात. शोधून आले संत हिताहित जगाचे, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. लेकुराचे हित आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारण असे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. त्या साधूने याची फेस रीडिंग केली, म्हणजे चेहरा तपासला. का रे बाबा, काठावर बसलास, काय विचार आहे तुझ्या मनात? सांगितलं, बाबा माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे की दुःख घेऊन आज मी आत्महत्या करायलाच निघालो होतो. साधूने विचारलं, बाबा असं काय जीवनामध्ये तुझ्या दुःख आहे? रडू लागला आत्मदेव. महाराज, माझ्या गोठ्यात जी गाय आहे ना, तिला वासरू होत नाही. माझ्या दारात जे झाडे ना, अनेक झाडं लावलीत मी फळाची, पण त्याला फळ आलं नाही. म्हणे, बाबा एवढे होऊन कोणी आत्महत्या करत असतं का? पहा माणूस स्वतःचे रडगाणं कसं म्हणतो. गोठ्यापासून सुरुवात केली, गोठा, अंगण, आणि मग घराकडे आला. एवढंच कारण नाही महाराज, मला एक पत्नी सुद्धा आहे, धुंदुली, अतिशय सुंदर आहे, पण अनेक वर्ष झाले तिला सुद्धा संतती होत नाही. मला बाप बनण्याचं सुख घेता येत नाही. दुःख होतं जीवनामध्ये. या सगळ्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायला निघालो. त्यावेळी साधूने सांगितलं, बाबा रे, आजपर्यंत कुणाच्या मुलांनी त्याला सुख दिले, म्हणजे तुला झाल्यावर तुझा सुख देईल? अरे आहे त्यांनी काय दिवे लावलेत बाबा. 4 पुत्र त्या राजा दशरथा, पण अंतकाळी एकही नव्हता. दशरथाला 4 पुत्र होते, होता अंतकाळी एखादा? आतापर्यंत कुणाला मुलं झाले म्हणून त्यांनी दिवे लावले, म्हणून तुमचे माझे लावतील? अजिबात नाही. सुखाचं कारण मुलगा असू शकत नाही. आज आपण सुखाची कारण, सुख माणसं बायकोत शोधतात, सुख मुलामध्ये शोधतात. जर खरं सुख बायकोमुळे असतं तर आज घटस्फोटांचं प्रमाण वाढलंच नसतं ना, आज भांडणं झालेच नसते. बरोबर बोलते ना मी? खरं सुख जर मुलाने दिलं असतं तर कमरात लाता घालून मायबापांना वृद्धाश्रमामध्ये पोहोचवणाऱ्या अवलादी या संस्कृती प्रधान भारतामध्ये जन्मालाच आल्या नसत्या. मी बरोबर बोलते ना? कदाचित तुम्ही म्हणताल फार टोकाचं बोलतात ताई तुम्ही. कसं आहे ना, आपलं बोळा चोळू इंजेक्शन नसतं, डायरेक्ट दंडात जाऊ नाही तर आरपार जाऊ. काही जण विचारतात, ताई तुम्ही थकत कशा नाहीत? आता चुकतच नाही तर थकायचा प्रश्नच येत नाही ना. जो चुकतो तो थकतो, जो चुकतच नाही त्याच्या जीवनात थकायचा प्रश्नच नाही. एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, कुणाशी तुम्ही कसंही वागा, कदाचित माणसं तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा देऊ शकत नाहीत, पण या जगामध्ये सगळ्यात मोठी अदालत आणि सगळ्यात मोठं कोर्ट आहे जिथं सगळ्या गोष्टीचा न्याय भेटतो. जनता की अदालत भी नहीं, बाप की अदालत भी नहीं, परमात्मा की अदालत होती है. तिथे सगळ्यांचा हिशोब होतो. मग सोनार की एक लोहार की मौका सबको मिळता है. त्याच्या गटातून अजिबात कोणी सुटत नाही. अरे आजपर्यंत कुणाच्या मुलाने सुख दिले म्हणून तुझे झालेली तुला झाल्यावर तुला सुख देतील. एक काम कर, आपण संन्यास घेऊ. 20 गाव 30 गाव, साधूला 40 गाव, 7 मीटर कापर घेऊ, 2.5 लुंग्या करू, 2-3 माझ्यासोबत मस्त हरिभजन करू, मेल ते खाऊ. फार मोठी मस्ती गड्या. वाहा वाहारी मोज फकीर आंधी. फकीर कोणाला म्हणतात? जिसको नाही काहे की फिकीर उसे कहते हैं फकीर. लबाड फकीराच्या मागे लागू नका बरं का तुम्ही. आज पहा तुम्ही, माणूस किती श्रीमंत झाला तरी सुद्धा बंगल्यामध्ये फोटो एखाद्या लंगोटी लावलेल्या साधूचाच असतो. कारण आजपर्यंत जगामध्ये श्रीमंतीची आणि पैशाची कधी पूजा होत नाही, भोगाची पूजा होत नाही. तर जगामध्ये फक्त आणि फक्त त्यागाचीच पूजा होते. म्हणून भोगापेक्षा त्याग अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यागाची पूजा होते. लोकांना फसवायला काही लागत नाही हो, काही लागत नाही.
आज लोक बाह्य रंग पाहतात, त्याचा अंतरंग पाहत नाही. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी तू वरली या रंगा. लोकांना वरून पाहिजे साधू किती चकफक दिसतो, त्याची गाडी, त्याच्या मागं किती समाज आहे, त्याच्या चेहऱ्यावरती किती तेज आहे. काजू बदाम खाऊन तर कोणी बी चमकतो, बरोबर आहे ना. काजू बदाम खाऊन कोणी चमकत. आता खरी साधना त्याची दृढ असते ज्याच्या सानिध्यात गेल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतं, तो खरा साधू आहे. मी माझे आठवण विसरले जायाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. नाही तर आता बनावटी भरपूर निघले. विचारलं ना महाराज जी ये शोर कहाँ से आ रहा है, बोले मौनी जी महाराज के आश्रम से आ रहा है. मौनी जी महाराज के आश्रम से. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला, तुम्हाला हिंदी कळते ना ग माय. आता हिंदीचे सिरियल कळतात ना तुम्हाला. क्योंकि सास भी कभी बहू, छोटी बहू कैसे. कळतात ना तुम्हाला, हिंदी कळती ना. माना हलवत चला. ये शोर कहाँ से आ रहे हैं, मौनी जी का महाराज के आश्रम से. ये बंगला किसका है, बोले त्यागी जी महाराज का है. हे पा 4G घेऊन बसलं तर आपले कथा कीर्तन कळते. मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही गाडी. बोले बच्चे किसके रो रहे हैं, ब्रह्मचारी जी महाराज के बच्चे रो. कदाचित बाळाचे बा ब्रह्मचारी असू शकतात, पण ब्रह्मचारी महाराजांना लेकरं नसू शकतात. आज आपण वरचा लोकांना फसवायला अजिबात काही लागत नाही. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, समोर बसले तुम्ही बाबा, हा तेच तुम्ही, विचारू काही तुम्हाला, नुसती मान हलवायची. ते फारच टेन्शन मध्ये आले तर काय विचारिती हे. पाठीमागं दिदीचे पप्पा आहे, दिदीचे, हा तुम्ही लग्न झालेले दिदी. आता मी त्यांच्याकडे जर पाहून म्हणलं ना, भाऊ तुमच्याकडे पैसा येतो गड्या पण टिकत नाही, सांगा खरंय का खोटंय. खरंय. यायला 1 वाटा जायला 10 वाटा, सांगा बोला खरंय का खोटंय. एक खड्डा बुजीला का दुसरा खड्डा तयार, सांगा खरं का खोटं. तुम्ही सगळ्याच केलं आतापर्यंत, पण तुम्हाला टायमाला कोणी धावून नाही आलं, सांगा खरं का खोटं. आणि तुम्हाला लांबच्या कोण नाही, जवळच्या पासून धोका आहे, सांगा खरं का खोटं. आतापर्यंत तुम्ही मरणाच्या 2दा दारातून वापस आले, सांगा खरं का खोटं. लोकांना फसवायला काय लागतं, हात पाहून थोडंफार सांगितलं ना, लोक त्यांच्या पाठीमागे लागतात. एक वाक्य बोलू, झाडच येड्या बाबळीचं असेल, कडुनिंबाचं असेल तर त्याला गोड गोड फळं लागतील, याची अपेक्षा का करता तुम्ही. जो स्वतः बंधनात आहे तो तुम्हाला बंधनमुक्त कसा करू शकेल. लोकांना साधू लागतो, साधू त्याची पूजा करण्यासाठी साधू लागतो, पाय पूजायसाठी, दर्शनासाठी. आणि काहीतरी लोकांना वाटतं आमच्या डोक्यावर हात ठेवा, काहीतरी राग द्या आणि होऊन द्या चमत्कार. रात्रीतून ठकीचं लग्न जमू द्या, वराला पोरगी होऊ द्या, नवऱ्याला लॉटरी लागू द्या. महाराज लोकही लागतात लोकांना, असं काहीतरी सांगा मला, तोडगे ताडगे आमक धमक. खरा परमार्थ बाजूलाच राहिला. विनंती असेल, आणि तुम्ही तर महादेव शावळून टाकलेत ग. मी महादेवाची पूजा करू नका असं म्हणणार नाही, आम्ही करतोच ना. 1 लोटा जल सभी समस्या का हल, बरोबर आहे ना. वाहा तुम्ही पाणी, विनंती. अहो 3-3 वाजल्यापासून गर्दी, 3-3 वाजल्या. 3 अगं त्याला झोपू तर द्या महादेवाला, त्याला न्यूमोनिया होईन का, त्याला पडस येईन का, खोकला येईन. 3-3 वाजल्यापासून इतकं बेल महादेव बुजून गेला. एवढं दही दूध तूप शवळून गेला बिचारा. त्याच्या बसल्या मधमाशा बाजूला जाईना तर मुंग्या बाजूला जाईना तर. त्या पिंडीवर साखर देवाला मुंग्या लागा त्यान का काय. पूजा करू नका असं मी म्हणणार नाही. आतापर्यंत मंदिरातल्या महादेवाची आम्ही अनेकदा पूजा केली. तुम्ही घरचा महादेव कधी पूजलाय का. घरचा महादेव त्यांनी कदरून कदरून टाळे दिल्याकडे. आता काही असो पण उद्यापासून पुरुष मंडळीची संख्या दणक्यात वाढणार आहे गाड्या. अजून घेऊन या गाड्या तुमच्या पार्टीने. मी भरपूर बोलणार आहे दररोज. कधी कधी घरचा बी महादेव पूजित जाणं, तुम्ही बळच वडून बसायचं खुर्चीत, त्याला बळच वडून बसवायचं. थांबा म्हणायचं बापेचे बाप्पा आज तुमचीच पूजा करायची. पण ती जात खाली बसणारच नाही खुर्चीवर, कारण त्याला माहिती आपण पूजा करायच्या. गोपाल कृष्ण भगवान की बळच वाढवायचं आणि खुर्चीत बसवायचा. बसा म्हणायचं, अजिबात हालायचं नाही मी म्हणल्याशिवाय.
खालून देवताट मांडायचं, वरून असं पाणी सोडायचं अंगठ्यावर चोळायचं, असं थोडसा मध लावायचा अंगठ्याला चोळायचा, दही टाकायचं चोळायचं. ते म्हणणारे नग 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 नगच मा गप बसा. पूजा होणार आहे आता. सकाळी 8 वाजता तुम्ही पूजा केली ना, सकाळी 8 वाजता, तर दुपारी 12 वाजेपर्यंत तिकून फोनच आला पाहिजे तुम्हाला. सोमवार सोडायला बसलीस का? सोमवारी करायची बर का. आई सोमवार सोडायला बसलीस का? ती म्हणली नाही, थांब, येताना मी बासुंदीचं श्रीखंडाचं पार्सल म्हण ठेवून घेऊन येतो, संगच सोमवार सोडू आपण, आजचं जेवण संगच करू. किती खट्याळ नवरा असला ना तर नाही गुण आला तर मग बोला, प्रयोग करून पहा तुम्ही. वाजवा टाळ्या.